नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची अघोरवाडा ही कादंबरी आणि आज भाग 13वा. मुसळधार पावसाच्या आवाजानं प्रसादला जाग आली. त्यांनी हळूच डोळे उघडून बघितलं. डोळ्यापुढे दिसणारी खोली अनोळखी वाटत होती. त्यांनी डोळे मिटले आणि लागलीच उघडले. हे शुद्धीवर आलेले दिसत आहेत. आवाजाच्या दिशेने त्यांनी बघितलं. त्याच्या पायाजवळ एक साधारण मध्यमवयीन गृहस्थ बसले होते. डोक्याला टक्कल होतं आणि सोनेरी फ्रेमचा चष्मा डोळ्यांवर चढवून ते त्याच्याकडे बघत होते. प्रसादनं मान उचलण्याचा प्रयत्न करताच ती व्यक्ती म्हणाली, "नाही, उठू नका, उठू नका. जरा वेळ स्वस्थ पडून राहा. तुमच्या मिसेससुद्धा बाजूलाच आहेत, सुरक्षित आहेत." त्यांनी मान वळवून बघितलं. बाजूच्या स्कॉटवर ज्योत्स्ना होती. ती अजून बेशुद्ध असावी असं वाटत होतं. तिच्याजवळ एक गोऱ्यापान स्थूल शरीराच्या मध्यमवयीन बाई बसल्या होत्या. देवाची कृपा झाली म्हणायची. स्वरूपानंदांनी सांगितल्याबरोबर आम्ही निघालो होतो. पण निघालो आणि टायर पंक्चर झाला. 15 मिनटं गेली होत्यात. त्यामुळे धाकधूक वाटत होती. म्हटलं, तुम्ही सापडताय का नाही, का भरकटत जाताय कुठेतरी. नाहीतर परत त्याच्याच जाळ्यात सापडला असतात तर. बाई बोलतच होत्या. प्रसादचं डोकं ठणकायला लागलं. कोण स्वरूपानंद आणि त्यांनी काय सांगितलं, त्याला कसं कळलं, आपण कुठल्या जाळ्यात अडकलोय. विचार करूनही त्याला कळलं नाही. शेवटी तो डोळे मिटून पडून राहिला. चल ग, हे शुद्धीवर आल्याचं स्वरूपानंदांना सांगूयात. अहो, त्यांचं पारायण चाललंय. सप्तशतीच्या आवर्तनात ते इकडे तिकडे बघत सुद्धा नाही, माहिती आहे ना. अगं, थोडा वेळ देवघरात बसू. हे नुकतेच शुद्धीवर येतो आहेत, यांना स्वस्थ पडू देत की. बरं बाई, चला जाऊया. ते दोघेजण हळूच आवाज न करता बाहेर गेले. आता प्रसादनं डोळे उघडले. त्याला सर्व काही आठवायला लागलं. काल, हो बहुधा कालच आपण त्याच्या तावडीतनं सुटलो. आपल्याला पाऊलवाट सापडली. त्या वाटेनं चालत आपण रस्त्यावर आलो. समोरून मोटार येताना दिसताच आपण त्या दिशेनं धावत सुटलो आणि मग मोटार जवळ येऊन थांबली. पुढचं काहीच आठवत नव्हतं. मेंदू बधीर झाल्यासारखा वाटत होता. ती मोटार यांची असली तर आपण आहोत कुठे, हे घर कोणत्या गावात आहे. या विचारासरशी तो ताडकन उठून बसला. आतून शांत स्वरात मंत्रजप ऐकू येत होते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै नमः. आवाज सुंदर होता. कुणीही मंत्रमुग्ध व्हावं असाच होता तो. एवढ्या ज्योत्स्नाचं कण्ण ऐकून तो उठून तिच्या कॉटजवळ बसला. मनगटावरच्या घड्याळाकडे सहज नजर गेली. 7:30 वाजले होते. बहुतेक सकाळचे. बाहेरच्या वातावरणामुळे सकाळ आहे का संध्याकाळ आहे तेच समजत नव्हतं. चारही बाजूंनी अंधारून आलं होतं आणि मुसळधार पाऊस पडत होता. ज्योत्स्ना शुद्धीवर आली. तिलाही आपण कुठे आहोत तेच कळेना. समोर प्रसादला बघून ती निश्चिंत झाली. ती हळूहळू उठून बसली. दोघेजण त्या खोलीचं निरीक्षण करायला लागले. साध्याच वस्तूंनी खोली नटवली होती. खिडक्या बंद होत्या. झिरझिरीत पडदे त्या खिडक्यांवरनं ओढले होते. भिंती बदामी रंगाच्या होत्या. खोलीत एक प्रकारचा मंद सुवास येत होता. खोलीत 2-4 देवांच्या तसबिरी होत्या. खोलीचा दरवाजा शिशवी असल्याचं जाणवत होतं. त्यावर कलाकुसर होती. एकंदरीत एखाद्या बंगल्यातली ती खोली असावी असं वाटत होतं. ते प्रसन्न वातावरण चित्तवृत्ती फुलवत होतं. प्रसाद, तू कधी उठलास रे? आणि हे कुणाचं घर आहे? बाई ग, तोच प्रश्न माझ्याही मनात आहे.
आणि आपण झोपलो नव्हतो, आपण बेशुद्ध पडलो होतो. मला असं वाटतंय ना की ज्या मोटारीसमोर आपण पडलो त्यांचंच हे घर असावं. चांगले लोक दिसत आहेत, नाहीतर रस्त्यावरच्या कोणालाही असं घरी कोण आणेल. आत्तापर्यंत दोघेही इथेच बसलेले होते. पण प्रसाद, हे गाव कुठलं आहे? आपण मुंबईत किंवा पुण्यात तर पोचलो नाही ना? आणि तिकडे त्या दोघांचं काय झालं असेल रे? काळजी वाटतेय खूप. अगं, हे गाव लोणावळा आहे, लोणावळा. दार उघडून आत येत ते गृहस्थ म्हणाले. पाठोपाठ त्या बाईसुद्धा आत आल्या. देवघरातला आवाज आता थांबला होता. भांगरवाडीजवळ आमचं हे छोटंसं घर आहे बरं का. इथून उजव्या हाताला भांगरवाडी आहे. अरे हां, मी ओळख करून द्यायची विसरलो. मी लक्ष्मण वैद्य आणि ही माझी बायको उर्मिला. आणि तुम्ही दोघं? मी प्रसाद आराधे आणि ही ज्योत्स्ना आराधे. गडबडीनं प्रसादनं ओळख करून दिली. मी आर्किटेक्ट आहे. मुंबई पुण्याला माझी ऑफिसेस आहेत. 3 दिवस मुंबईला आणि 4 दिवस पुण्याला राहतो. पुण्यात माझं घर आहे, मुंबईलाही फ्लॅट आहेच. आपण खूप बोललो असं वाटून प्रसाद गप्प बसला. बर, तुम्ही आरामात बसा. अगं, कॉफी आणतीयस का? हो, लगेच आणते. स्वरूपानंदसुद्धा आत्ता येतीलच. असं म्हणून सौ वैद्य लगबगीनं आत गेल्या. हे स्वरूपानंद कोण आहेत? प्रसादनं विचारलं. अरे हां, ते सांगायचंच विसरलो. स्वरूपानंद काल दुपारी इथे आले. महातपस्वी आहेत ते. 20 वर्ष हिमालयात होते. बुवाबाजी वगैरे काही करत नाही. ते एकटेच भारतभर हिंडतात. त्यांचा शिष्यगण मोठा आहे, पण प्रसिद्धीची हौस नाही. त्यामुळे कुठल्याही सभांना, संमेलनाला जात नाहीत. माझी विद्या घेणारा अजून यायचा आहे आणि तो एकदा आला की हे चक्र त्याच्याकडे सोपवून मी परत हिमालयात जाईन असं ते म्हणतात. फार मोठे सत्पुरुष आहेत. आणि एवढं असूनही पैशाची लालसा नाही की प्रसिद्धीची हाव नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याच गोष्टी आहेत त्यांच्याकडे. आधी दैविक गोष्टींमध्ये ते मास्टर आहेत. आधी दैविक म्हणजे काय? प्रसादनं न कळून विचारलं. अहो, जारण मारण, उच्चाटन, भूतबाधा वगैरे वगैरे. यावर कोणाचा विश्वास असो वा नसो, पण यात त्यांचा हातखंडा एवढं निश्चित. संकटाची सूचना त्यांना आधीच मिळते. ते आमच्या घरी आले तेव्हाच मी ओळखलं की जवळपास कोणीतरी संकटात आहे. पण हा एक माणूस किती ठिकाणी पुरा पाडणार हो. तरीही तसं काही वाटलं की ते निघतात. बहुतेक सर्व शहरात त्यांचे शिष्य आहेतच. ते असे कोणाच्या घरी उतरली की ती भाग्यच समजायचं. कारण ते कुठे असतात याचा कोणालाही पत्ता नसतो. ते निघताना सांगत नाहीत, आल्याची वर्दीसुद्धा पाठवत नाहीत. आता आमच्याकडेच बघा ना, 7 वर्षांनंतर आले आहेत. ते असेच अवचित येऊन जातात. पण आमच्याबद्दल त्यांनी काय सांगितलं? तेच तर सांगतोय ना. घ्या कॉफी घ्या. तेवढ्यात कॉफीचे मग घेऊन उर्मिलाबाई आल्या. सर्वांनी ते मग उचलले. वाफाळणारी कॉफी बघून प्रसादला दुष्काळातून उठून आल्यासारखं वाटलं. त्यांनी एकदम मगाला तोंड लावलं. असा आवाज करत तोंड बाजूला केलं. कॉफी चांगलीच गरम होती. तोंड पोळलं गेलं होतं. गेल्या 3 दिवसात चहा कॉफीच नाही तर अन्नसुद्धा दृष्टीला पडलेलं नव्हतं. अहो, बेतानी कॉफी गरम आहे. हां, तर मी काय सांगत होतो? ते आमच्याबद्दल स्वरूपानंदांनी तुम्हाला काय सांगितलं ते? अरे हां, तर काल दुपारी आल्यानंतर त्यांनी आंघोळ केली आणि आसनावर बसले. मग मला सांगितलं की इथे जवळच घाणेरडी शक्ती वावरतीये. मी त्यासाठी आलो आहे. आता मी ध्यानाला बसतो आहे. किमान 3 तास तरी मला डिस्टर्ब करू नका म्हणाले. पुढे म्हणाले की बरोबर 6 वाजता लोणावळ्याहून वारज्याकडे जो फाटा जातो तिथे गाडी घेऊन जा. वारज्याच्या अलीकडे 2 रस्ते आहेत. एक हमरस्ता आहे आणि दुसरी पाऊलवाट आहे. तिथे गाडी उभी करा. तिथेच एक जोडपं तुम्हाला भेटेल. त्यांना सरळ घरी घेऊन या. तोपर्यंत मला तिथलं बंधन तोडायचं आहे.
मी येताना सिद्धता करून आलो आहे, पण यावेळी भीषण संकट आहे. त्याला तोंड द्यायची ही कसोटी आहे. पण गुरुदेव नेतील तारून. ते दोघेजण त्या पाऊल वाटेवरनं आज बाहेर पडतील ही नियती आहे. पण यदाकदाचित हा संकेत मोडला गेला तर मात्र भयंकर उत्पात होईल. कदाचित माझा नाश होईल. तुम्हाला सांगतो, आणखीन सुद्धा बरंच काही स्वरूपानंद बोलत होते. त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही निघालो, पण लोणावळ्यात गाडी पंक्चर झाली. वेळ टाळणार का काय अशी भीती वाटायला लागली. अहो नाही तर काय, स्वरूपानंद कधी काही काम सांगत नाहीत. एक काम त्यांनी सांगितलं, त्यात हे विघ्न आलं. मी तर बाई घाबरूनच गेले होते. उर्मिलाबाई मध्येच म्हणाल्या, तर गाडी पंक्चर झाल्यामुळे ती मेकॅनिककडे दिली. पोरगेल असाच होता, पण चांगला होता. पठ्ठ्यानी 10 मिनिटात स्टेपनी बसवून दिली. तसेच आम्ही निघालो. तर त्या पाऊलवाटेच्या अलीकडे तुम्ही दोघेजण हात उंचावून समोर आलात. दुसरं कुणीही त्या बाजूला दिसत नव्हतं. आणि तुम्हाला विचारण्यात काही अर्थ नव्हता, कारण तुम्ही बेशुद्ध झाला होतात. तुम्हाला गाडीत घालून आम्ही थांबून राहिलो. परत स्वरूपानंदांचा म्हणजे स्वामींचा आवाज ऐकू आला की वेळ गमावू नका, चला मागे फिरा. आणि तो आदेश ऐकताच आम्ही तुम्हाला घेऊन आमच्या घराकडे आलो. तुम्हाला कसं बसं आडवं केलं आणि स्वामींच्याकडे धावलो, तर ते अजूनही ध्यानातच होते. थोड्याच वेळात त्यांचं ध्यान संपलं. तुमचा विश्वास बसणार नाही, पण स्वामींचं शरीर तापल्या सोन्यासारखं लालबुंद झालं होतं आणि शरीरातनं घामाच्या धारा वाहत होत्या. तुम्हाला शांतपणे झोपू दे असं स्वामींनी सांगितल्यावर आम्ही तुम्हाला शुद्धीवर आणण्याचे उपाय थांबवले. ते तुम्ही आत्ता शुद्धीवर येताय. पण काका नाही म्हणजे चालेल ना तुम्हाला काका म्हटलं तर? प्रसादचा प्रश्न ऐकून लक्ष्मणराव दिलखुलास हसले आणि म्हणाले, म्हण रे मुला, म्हण, काका म्हण, काहीही म्हण, पण तू मोठा भाग्यवान आहेस बरं का. अरे तुला संकटातून सोडवायला स्वामी स्वतः आले. हे खरं असेल तर मग गेले 3 दिवस तुमचे ते स्वामी कुठे तडफडले होते नाही का? सर्वांनी आवाजाच्या रोखानं त्या दरवाजाकडे बघितलं. दारात स्वरूपानंद उभे होते. त्यांनीच तो प्रश्न विचारला होता. त्यांना बघताच लगबगीनं आपली खुर्ची रिकामी करत लक्ष्मणराव उठले. त्यांनी स्वामींपुढे खुर्ची केली. स्वामी खुर्चीवर बसले. प्रसाद त्यांचं निरीक्षण करायला लागला. 5.5 फुटी लख्ख गोरव व्यक्तिमत्व होतं. निळेशार डोळे त्यात अधिक भर घालत होते. छातीवर रुळणारी काळीभोर दाढी आणि मानेवर रुळणारे केस मोहक दिसत होते. विशाल कपाळावरचा टिळा उठावदार दिसत होता. स्वरूपानंदांचं हसणं सुद्धा नितळ आणि स्वच्छ होतं. कमरेभोवती पांढरं स्वच्छ धोतर नेसून खांद्यावर शेंद्री रंगाची शाल घेतली होती. एकूणच अतिशय आश्वासक असं व्यक्तिमत्व होतं. त्यांना पाहता क्षणी कालपर्यंत आपण संकटात होतो हेच जणू ज्योत्स्ना विसरली होती. त्यांचं निरीक्षण करताना प्रसादचीही तीच गत होत होती. मग गेले 3 दिवस मी कुठे तडफडलो होतो असं तुम्हाला वाटत असेल नाही का? स्वामींचा प्रश्न ऐकून काय बोलावं तेच कळत नव्हतं. मी 7 वर्षांपूर्वी इथे आलो होतो. तेव्हाच त्या घाणेरड्या शक्तीचं अस्तित्व मला जाणवलं होतं. परंतु तेव्हा ती सुप्तावस्थेत असल्यासारखी होती आणि मलाही लगेच इंदौरला जायचं होतं. त्यामुळे विशेष लक्ष नाही दिलं मी. काल मी पुण्यात आल्यावर सहजच ती शक्ती आहे का तपासलं, तेव्हा तुम्ही 4घे जण तिथे अडकल्याचं मला दिसलं. पण त्या दोघांची सुटका अशक्य होती आणि त्यांची सुटका करून काहीही फायदा नव्हता, कारण त्यांची जीवनरेखा कालच तुटत होती. म्हणून मग मी इथे यायचा निश्चय केला. तुम्ही काल संध्याकाळी तिथनं बाहेर पडणार होतात. तसा संकेत मला मिळाल्यावर मी इथे येऊन ते बंधन तोडण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं ते गेले, पण बंधन तुटलं होतं आणि तुम्ही सुटला होतात.
आपण गेल्या वेळेसारखे जंगलात भटकत न राहता बाहेर कसं पडलो या प्रश्नाचं उत्तर प्रसादला मिळालं. स्वामींमुळे आपली सुटका झाली आणि त्यामुळे तो अगदी कृतकृत्य झाला होता. त्यांनी स्वामींच्या पायावर लोळण घेतली. आम्ही तुमच्यामुळे वाचलो स्वामी. स्वामी, आमच्या चुका माफ करा, आम्हाला पदरात घ्या. स्वामी, मी खूप पापी आहे. आजपर्यंत मी देवाधर्माची टवाळकी करत आलो, तरीसुद्धा तुम्ही आम्हाला वाचवलं. महान आहात स्वामी, तुम्ही खूप महान आहात. स्वामींनी त्याचे हात धरून त्याला वर उठवलं आणि म्हणाले, हे बघ बेटा, मी काही महान नाही. त्या जगतचालक, जगतपालक, जगन्नियंत्या परमेश्वराची क्षमा माग तू. त्याच्याजवळ जा तू. मी म्हणजे काय? मी म्हणजे फार तर तू आणि परमेश्वर यामधला पूल आहे रे. तू देवाला शरण जा. तेवढ्यात प्रसादनी स्वामींना विचारलं, विलासची सुटका कशी होईल? मी म्हणालो ना, ते दोघेजण कालच मेले. स्वामींनी थंडपणे सांगितलं आणि ज्योत्स्नानं जोरात किंकाळी फोडली. नेमकं काय झालंय? हे बघ प्रसाद, आपली येण्याची आणि जाण्याची वेळ वरच नक्की झालेली असते. त्या मुलीच्या शरीरातलं सगळं रक्त त्यांनी शोषलं, तिला ठार मारून टाकलं. आणि विलासचा म्हणजे त्या मुलाचा गळा दाबला आणि त्याला ठार मारलं. आता त्याचाच देह तो वापरतोय. पण स्वामीजी, तो कोण आहे? त्या चिष्टीने त्याला मोकळा का सोडलाय? त्याला का हवंय आणि आम्ही त्यात का अडकलो? प्रसादनं प्रश्नांचा भडीमार केला. हे बघ, तो कोण आहे वगैरे नंतर सांगतो. आधी मला एक सांग की खरंच तुम्ही त्यात का अडकलात? तुमचा काही दोष नव्हता का? तू त्या जागी कसा गेलास? आपोआप नक्कीच नाही. मग काय झालंय ते तरी सांग. सांगतो स्वामीजी, सांगतो. आम्ही मुंबईला निघालो होतो. लोणावळ्यात ट्रॅफिक जॅम म्हणून बराच वेळ थांबलो. त्याचवेळी एक फकीर म्हणजे तो चिश्ती तिथे भीक मागत आला. हिनी त्याच्या डबड्यात पैसे टाकले. हातातली धूपदाणी घेऊन तो तिथे जवळ थांबला. मग बऱ्याच वेळाने मीच त्याला राहण्याच्या जागेबद्दल विचारलं. तिथे किती वेळ थांबणार ना म्हणून. मग विचार केला की जवळपास कुठेतरी राहू, उद्या सकाळी निघून जाऊ. आणि त्यांनी पत्ता सांगितल्यावर आम्ही गाडी घेऊन जाताना आम्हाला रस्ता व्यवस्थित दिसला, पण तिथे अडकल्यानंतर मात्र समोर फक्त जंगल दिसत होतं. एकदा पळायचा प्रयत्न सुद्धा केला, पण गाडीनं आलेला रस्ता पुन्हा कधी दिसलाच नाही. आत्ता सुद्धा म्हणजे काल पळत येताना सुद्धा आम्हाला ती पायवाट लागली ना, ती आधी आम्हाला दिसलीच नव्हती. मग आता सांगा, यात आमचा काय दोष आहे? ऐक प्रसाद, तुमच्यासमोर धूपदाणी घेऊन फकीर आला म्हणून तुम्ही त्याला पैसे दिलेत. जर एखादा भगवी छाटी गुंडाळलेला संन्यासी आला असता तर तुम्ही त्याला हाकलवून दिलं असतं. असं का होतं? कारण या धूपदाणी घेतलेल्या फकीरांबद्दल लहानपणापासून एक प्रकारची भीती असते आपल्याला. ते जादूटोण्यात हुशार असतात. त्यांनी नाही म्हटलं आणि त्यांनी मूठ मारली म्हणजे या आणि अशाच कल्पनेत आपण असतो. हे बघ, आता एका उदाहरणानं स्पष्ट करतो. मुंबईसारख्या ठिकाणी तू राहतोस. क्वचित लोकलनं प्रवास करत असशील तेव्हा बघितलं असशील किंवा तुझ्या सहज लक्षात आलं असेल की हिंदू संन्याशाला किंवा साधूला आपण चटकन भोंदू ठरवतो, मोकळे होतो. पण एखादा फकीर दिसतात तसं म्हणण्याची आपली हिंमत होत नाही. कारण मनात कुठेतरी त्यांच्याबद्दलची सूक्ष्म भीती असते. मोठेपणी तीच भीती कुठेतरी अंतर्मनात दडलेली असते. मग त्याच दडपणाखाली प्रतिक्षिप्त क्रियेनं आपण फकीराला पैसे देऊन मोकळे होतो. तेच केलंस तू. बरं, एवढं करूनही तू थांबला नाहीस, उलट त्यालाच निवारा विचारलास. का विचारलास? लोणावळ्यात हॉटेल नव्हती का? मग रस्त्यावरच्या भणंगाला आसरा कशासाठी विचारलास? बरं, विचारून तू नुसता थांबला असतास तरी चालला असता. पण त्या पावसात तू तिथून दूर असलेला त्या वाड्यात गेलास आणि आता विचारतोयस की माझा दोष काय?
स्वामींचं सडेतोड बोलणं ऐकून प्रसाद चक्रावला. जसा जसा तो विचार करायला लागला तसं तसं स्वामींचं बोलणं अधिक संयुक्तिक आहे असं त्याला वाटायला लागलं. खरंय खरंय स्वामी, माझं चुकलं अहो, मी असं करायला नको होतं. शाबास, तुला माझं बोलणं पटलं, यात सगळं काही आलं. आता तुम्ही कोणत्या संकटातनं सुटलाय ते सांगतो. तिथे जे काही आहे ते हजारो वर्षांपूर्वीचं आणि जमिनीखाली दबलेलं अस्तित्व जागवलं गेलंय. हे महाभयंकर आहे. हे बघ, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसंच ही अस्तित्वसुद्धा दोन प्रकारची असतात. एक चांगलं आणि दुसरं वाईट. यातल्या चांगल्या अस्तित्वाला आपण देव म्हणतो आणि वाईट म्हणजे भूत. आता तिथे जे अस्तित्व आहे ते या सर्व भूतांचा म्हणजे वाईट अस्तित्वांचा अर्क आहे, त्यांचा राजा आहे तो. स्वामीजी, देव वगैरे खरं असतो का? हे प्रसाद, या उत्तरामुळे विषयांतर होईल. तरी सोप्या शब्दात आणि थोडक्यात सांगतो. तू त्या संकटातनं नुकताच सुटला आहेस. त्या संकटात सापडेपर्यंत तू भूत खेत मानत होतास का? नाही, नव्हतो मानत. उलट मी टवाळी करत होतो. म्हणजे या प्रसंगानंतर तू ते मानायला लागलास. मग या वाईट अस्तित्वाला बघता क्षणी तुला देवाची आठवण आली का नाही? म्हणजेच याला शह देणारी दुसरी शक्ती आहे आणि ती म्हणजे देव, अशी भावना आपोआप प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे निर्माण झाली. म्हणजेच देव आहे. बरं, आणखीन स्पष्ट करतो. वारा का वाहतो, उजेड का पडतो, याची उत्तरं काय? काही जण ज्याला निसर्ग म्हणतात ना, त्यालाच आपण देव म्हणतो. अरे, एक यंत्र तयार करायला किती खटाटोप करावा लागतो, काही काळ सुद्धा जावा लागतो. आपलं शरीर सुद्धा एक यंत्रच आहे. ते आपोआप तयार झालं असं वाटतंय का? हे बघ, वितंडवाद घालणाऱ्यांच्याकडे लक्षच देऊ नये. स्वतः अध्ययन करावं आणि मग वादाला उभं राहावं. एखादी गोष्ट नाही हे म्हणणं सोपं आहे, पण ती आहे म्हणायला अभ्यासच करावा लागतो. पटतंय का? एवढं बोलून स्वामीजी थांबले. स्वामीजी, क्षमा करा मला, मी आता हा प्रश्न विचारायला नको होता. तुम्ही त्या वाड्याबद्दल सांगत होतात. हजारो वर्षांपूर्वी मध्य भारतातल्या म्हणजे आजच्या मध्य प्रदेशात भरतपूर नावाचं एक राज्य होतं. तिथे भैरव नावाचा मूळ बौद्धपंथीय पण अघोरी उपासनेकडे वळलेला अघोर आलेला होता. भरतपूरच्या राजवाड्यात त्याला प्रवेश मिळाला नाही. त्याचं रूप, त्याचं वस्त्र आणि त्याच्या तोंडाला येणारा मद्याचा वास हे बघून तिथल्या द्वाररक्षकांनी त्याला आत सोडलं नाही, त्याचा अपमान केला. त्यामुळे तो अघोरी पिसाळला. भरतपूरच्या राजवंशाचा निर्वंश करून टाकीन असा घोर निश्चय करून तो भरतपूरच्या अरण्यात गेला. ते घनदाट होतं. सूर्यकिरण सुद्धा तिथे शिरू शकत नव्हते. तिथेच त्यांनी एक जागा निवडली. आपल्या भूतावळीच्या मदतीनं त्यांनी जमिनीत एक मजबूत भुयार बांधलं. त्या भुयाराला दुसरं तोंड नव्हतं. कोणाच्याही नजरेला पडू नये म्हणून त्यांनी भुयाराचं तोंड झाकून टाकलं. त्या अंधाऱ्या जागेत 2 वर्ष साधना करून त्यांनी ही भयंकर शक्ती जागवली. ती शक्ती प्रकट झाली आणि अरे, त्या अघोरी शक्तीला भैरवानं जागवलं होतं. त्यापूर्वी हजारो वर्ष ती शक्ती निद्रिस्त होती. भैरवानं तिला भरतपूरच्या राजाचा निर्वंश करून तिथेच आपली सत्ता स्थापण्याचा आदेश दिला आणि त्या बदल्यात आपलं मुंडकं आपल्याच हातानं कापून तिला अर्पण केलं. आपल्याला उठवणाऱ्या मांत्रिकाचं रक्त पिऊन ती शक्ती तृप्त झाली आणि राजवाड्याकडे निघाली. लक्षात घे, मच्छराला मारण्यासाठी त्या भैरवानं अणुबॉम्बची योजना केलेली होती.
पुढे होणाऱ्या भयंकर उत्पाताची कदाचित त्याला सुद्धा कल्पना नव्हती. होणारा विनाश बघायला तो भैरव जिवंतच नव्हता. 15 फूट उंचीची विद्रूप शरीराची ती शक्ती दाण 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 पावलं टाकत राजवाड्याकडे निघाली. तिच्या अंगावर मोठमोठे केस होते. डोळे खदिरांगासारखे दिसत होते. ओठांच्या दोन्ही बाजूनं सुळे बाहेर आले होते. हातापायांची नखं वाढलेली होती. राजवाड्याच्या दिशेनं निघालेल्या त्या भयंकर आकृतीकडे बघून नागरिकही सैरावैरा पळत सुटले. सगळेजण आपापल्या घरात जाऊन दडले. राजवाड्यासमोर उभं राहून त्या आकृतीनं आपले डोळे त्यावर रोखले. जोरदार स्फोट झाला आणि सगळ्या राजवाड्यानं धडा 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 पेट घेतला. जी व्यक्ती राजवाड्यातनं बाहेर पडेल तिला उचलून त्या आगीत फेकलं जात होतं. ते शक्तीचं मुख्य कार्य साध्य झालं होतं. संपूर्ण राजवंश त्या राजवाड्यासकट बेचिराख झाला. त्या शक्तीनं अरण्यातच बस्तान मांडलं. रोज एका माणसाचं रक्त तिला हवं असे. सर्व प्रजा जणू संमोहित झालेली होती. त्या शक्तीला आपसूक माणूस मिळे. रस्त्यातून जाता येता कोणाच्याही कानावर मंजूळ स्वरात हाका पडत मग तो माणूस भारला जाई आणि आपणहून अरण्याकडे चालायला लागे. हे सगळं फार भयानक होतं. सगळ्यांना यातनं सुटका हवी होती, पण ती करणार कोण? भगवान श्रीकृष्णांनी त्यापूर्वीच काही वर्ष आपला देह त्यागला होता. भगवान श्रीकृष्ण म्हणजे स्वामीजी? विश्वास न बसून प्रसादनं मध्येच विचारलं. हां प्रसाद, द्वापार युगाच्या शेवटी घडलेली ही घटना आहे. पांडवांच्या वंशाचा तो शेवटचा काळ होता. त्या काळी सामान्य माणसंच 10 ते 12 फूट उंचीची होती. त्या 15 फुटी भयानक शक्तीनं भरतपूरच्या आसपासचा प्रदेशसुद्धा ताब्यात घ्यायला सुरुवात केली. आता ती शक्ती कोणालाही ऐकणार नव्हती. हजारो वर्षांनंतर ती जागृत झाली होती. तिच्यावर कोणीही नियंत्रक नव्हता. त्याच सुमाराला आमचा पंथ स्थापन झाला. आमचे आद्य गुरु रामानंद स्वामी. त्यांच्या कानावर या शक्तीच्या उत्पाताची गोष्ट गेली. स्वामीजी तेव्हा भारतात होते. ते त्वरेनं उत्तरेकडे निघाले. त्या शक्तीला याचा सुगावा लागला आणि भरतपूरच्या अरण्यातल्या भुयारात ती शक्ती दडून बसली.